Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आपली दैन्याबद्दल आपल्याला विनंती करता की आपलं भाषण थांबवा. विजय घे पहिल्यांदा. मला सांगा की जवळपास 1-2 तास सभा चालली, पण सभा व्यवस्थित चालली नाही अशा प्रकारचा आरोप. आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही. 55 मिनिटं चेअरमन नावीद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला. 5 वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला. विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला, याचा अर्थ त्यांना मान्य. दुसरं, 47 प्रश्न सभासदांनी टाकले होते, त्याची सविस्तर उत्तरं MDने 1 तासभर या ठिकाणी दिली. विषय असा आहे की जी त्यांनी प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती, आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तरित आहेत असं नाही आहे. राजकारण इथं होता कामा नये, यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडण्यात आली. साहेब, ही सभा महायुतीची होती का गोकुळची होती? मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा 5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आहे. आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी 2 रुपये किमान देतो असं म्हणलं होतं, ते 13 रुपयावर या ठिकाणी आम्ही दूध दरवाढ दिली. ज्या अनेक योजना चेअरमननी 1 तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत, ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत. मग सोलरचा प्लांट असू दे, पशुखाद्याचा विषय असू दे, किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे, हे सगळे उपक्रम गेल्या 5 वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. महाडिक विरोधामध्ये अख्खं गोकुळ अशी परिस्थिती दिसते का? महाडिक विरोधामध्ये अख्खं गोकुळ. मला वाटतं मागच्या 5 वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं. 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच, परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. पण नावीद मुश्रीफ यांची पहिलीच संचालक पदाची टर्म होती, त्यामध्ये अध्यक्षपदाची संधी मिळाली. ज्या पद्धतीनं त्यांनी सभा चालवली, अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली. विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली, त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले. त्या प्रश्नाचे तुम्ही जर 49 प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ 25 आहेत. त्या सगळ्याची उत्तरं MDने दिली. आणि संचालकांनी, मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो, सभासदांनी कुणी विचारलं तर हरकत नाही. आणि म्हणून मला वाटते की सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचलेली. मागील 4 वर्षांपासून या सभेत सर्व रोष सतेज पाटील यांच्यावर होता, मात्र या सभेतला रोष मुश्रीफ विरुद्ध महाडिक अशा पद्धतीचा. मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये. काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण, तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं, प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं. कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं, चेअरमन त्यांच्याशी बोलले होते, त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं. त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले, त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं. पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सामोरे जाणार? मला वाटतं आता जे पॅनल आहे त्याच पॅनलच्या माध्यमातून पुढे जाणार. आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. पण पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे. आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. कारभाराच्या विरोधात हायकोर्टमध्ये याचिका, ठीक आहे ना, त्याला आपण उत्तर देऊया. कारण की शेवटी
कोर्टात जायला कुणाला बंधन नाही, परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ. दूध खरेदीचे आज त्याच्यावर चर्चा नाही. आज सभेमध्ये नेहमीप्रमाणे नंतर हुल्लडबाजी करण्यात आली लोकांच्याकडनं. मी संचालक म्हणून मला प्रश्न विचारायचे नव्हते. मला फक्त विषय क्रमांक 9 वरती माझा आक्षेप नोंदवायचा होता. जे मी सांगतेय की 21चे 25 संचालक करण्यामध्ये माझा विरोध आहे. त्याच्यावरती मला व्यवस्थित समाधानकारक उत्तर चेअरमनकडनं मिळालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा दंगा चालू केला तेव्हा माईक बंद करण्यात आला आणि हे कुठेतरी चुकीचं घडलेलं आहे. माझ्यासोबत एक ज्येष्ठ सभासद उभे होते, त्यांना बरेच काही प्रश्न होते, त्यांना सुद्धा माईक देण्यात नव्हता आला, त्यांचेसुद्धा प्रश्न ऐकण्यात नव्हते आले. मला एकीकडे माईक फिरवताना दिसत होते, पण मग बहुतेक त्यांचे काही प्लांट केलेले ठराविक लोक असतील ज्यांना त्यांनी प्रश्न विचारण्याची आणि अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी दिली. त्यामुळं ही सभा म्हणावी तशी प्रामाणिकपणे पार पडलेली नाही आहे. आम्हाला त्यांच्या शब्दावरती विश्वास होता. कुठेतरी जेव्हा मुश्रीफ साहेब म्हणत होते की आम्ही सभा चांगल्या पद्धतीनं चालवणार, तर इथं ती सभा चांगल्या पद्धतीनं चालवताना दिसली नाही. आमच्याकडनं जी सहकार्याची भूमिका अपेक्षित होती ती आम्ही सहकार्याची भूमिका त्यांना दिलेली आहे. आमच्याकडनं कुठलीही हुल्लडबाजी झाली नाही, आमच्याकडनं कुठलीही घोषणाबाजी झाली नाही आणि आम्ही शांततेत शेवटपर्यंत इथे उभा राहिलो. पण त्यांच्याकडनं कुठल्याही सहकार्याची भूमिका करताना ते त्या भूमिकेत दिसलेले नाही आहेत. साहजिकच आहे, जेव्हा सभासद सर्वसाधारण सभेला येतो तेव्हा तो खूप लांबनं येत असतो आणि खूप लवकर येत असतो. त्याच्यामुळं 1 तास जर चेअरमन बोलणार असतील आणि 1 तास जर MD वाचन करणार असतील तर साहजिकच आहे की सभासद कुठलाही कंटाळेल. त्याच्यामुळं सभासद मागचे सगळे उठून गेले, पण जे पुढं होते तेवढ्यांना तरी बोलायची संधी द्यायला त्यांनी पाहिजे होती. त्यामुळे हे 1-1 तासाचं भाषण कुठंतरी कमी झालं पाहिजे. अहवाल वाचन करणं हे म्हणजे चेअरमननी पूर्ण अहवाल वाचून दाखवण्याची गरजच नाही 50 मिनटं आणि MDनी लेखी प्रश्नांची उत्तरंही नंतर वाचून दाखवली असती तरी चालली असती. किमान सभासद जे लांबनं आलेत त्यांचे प्रश्न उत्तरं पहिला घेऊ, म्हणजे ते जायला रिकामे होतील आणि मग ज्या संस्थांनी प्रश्न पाठवलेले आहेत त्यांच्या शंकेचं निरसन करू. अशा पद्धतीनं कुठेतरी ही सभा व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती आणि त्यातलं काहीही घडताना दिसलेलं नाही आहे. त्यामुळं माझ्यावरती शब्द पाळण्याचे संस्कार आहेत. मी शब्द दिला होता की आमच्याकडनं काही काय म्हणतात त्याला काही त्रास होणार नाही सभेला किंवा सभा शांततेत आम्ही पार पडू. त्या पद्धतीनं आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे. पण ज्यांनी शब्द दिला होता की आमच्याकडनं आम्ही सहकार्य करू त्या पद्धतीनं त्यांनी शब्द पाळलेला नाही आहे. त्यामुळं आज जिल्ह्यानी किंबहुना महाराष्ट्राने बघितलं असेल की कोण शब्द पाळतं आणि कोण शब्द पाळत नाही. थँक्यू मॅडम. ह्यामध्ये तुमचे जे 3 प्रश्न होते त्याला उत्तर तुम्हाला मिळालं? माझे जे 3 प्रश्न होते त्याला त्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण माझं त्यांनी समाधान झालेलं नाही आहे. मला त्याच्यावरती काही प्रतिप्रश्न होते जे मला विचारायचे होते, ती संधी त्यांनी देणं अपेक्षित होतं. ती संधी न मिळाल्यामुळं मला त्या उत्तरावरती समाधान नाही. आत्ताची जी सभा झाली ती योग्य पद्धतीने झालेली आहे काय? आत्ताची ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली. गेले 4 वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा, परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुळच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी 4 वर्षानंतर 1 वर्ष का असताना ते ऐकून घेतली. त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून माईक खालीच दिलेला होता आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती ते सगळ्या MD साहेबांनी तुम्ही बघितलं. सगळ्या प्रश्न तुमची लाडकी बहीण समाधानी नाही असं दिसतंय. आम्ही सांगितलंय त्यांना, मी आवाहन केलंय की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या, आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मीटिंगमध्ये तुमचं समाधानकारक उत्तरं देऊ. म्हटलेलं की संचालकांनी प्रश्न विचारले पाहिजेत सभासदांना. मी तेच आवाहन केलं, तुमचं काही असेल तर लिखी द्या, आम्ही त्याला उत्तर देऊ. खेळीमेळीची सभा पार पडली असं म्हणायचं. सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली. गेल्या 4 वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गोकुळचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि 2 तास सभा चालली. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एक आपल्या या सगळ्या अहवाल वाचनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की गोकुळ आता आईस्क्रीम देखील आपलं स्वतःचं आणणार आहे. खरं तर एक मोठी बातमी म्हणावी लागेल. अशा पद्धतीने नियोजन असणार आहे. त्यावर आमचं रिसर्च चालू आहे आणि लवकरच आम्ही ते करणार आहोत.